राष्ट्रवादीच्या पक्षाच्या अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती आहे आणि या संदर्भात रोहित पवारांना विचारलं असता त्यांनी या भूमिकेचं निर्णयाचं स्वागत केलेलं आहे आणि सुनेत्रा पवार यांचं अभिनंदन सुद्धा। आमदार ज्यांनी सुनेत्रा काकींचं नाव हे राष्ट्र अध्यक्ष म्हणून प्रपोज केलं त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो। त्याच्याचबरोबर 32 ते 33 जे फ्रंटल आणि प्रमुख त्या पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा एका कागदावर सुनेत्रा काकींचं नाव हे राष्ट्र अध्यक्ष असावं असं त्यांनी सांगितलं आणि आमचा सुद्धा बाहेरून, कारण तो पक्ष त्या ठिकाणी वेगळा आहे, काही दिवसांपूर्वी सुद्धा मी हीच भूमिका घेतली आणि आज सुद्धा हीच भूमिका घेतो, सुनेत्रा काकीच तिथं राष्ट्र अध्यक्ष ह्या झाल्या पाहिजे। आणि अजित पवारांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण हा मुद्दा जितका चर्चेत आहे तितकाच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा सुद्धा। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेसंदर्भात रोहित पवारांनी आज पुन्हा एकदा भाष्य केलं, जाणून घेऊया ते काय म्हणतात। अजितदादा असताना अजितदादांबरोबर आमची चर्चा काय झाली हे त्या ठिकाणी आम्हाला माहिती आहे। अजितदादांशी बोलत असताना दादांबरोबर आम्ही एनडीए बरोबर जायचं का दादा बाहेर येऊन रस्त्यावरची लढाई आमच्याबरोबर लढणार हे दादांमध्ये आमच्यामध्ये त्या ठिकाणी हा विषय झालेला आहे आणि त्यामुळेच मी सांगतो की आमच्यासाठी या विषयाला पूर्णविराम लागलेला आहे। दादा गेल्यानंतर लगेचच्या लगेच अजितदादा जेव्हा केव्हा भेटायचे ते जयंत पाटील साहेबांच्या घरी भेटायचे। जयंत पाटील साहेबांच्या घरासमोर लोढा साहेबांचं घर आहे, तिथं सीसीटीव्ही कॅमेरा असतील, गेल्या 1.5 वर्षाचे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज तुम्ही तिथं आणा। आणि यापुढची बातमी आहे मुंढवा जमीन घोटाळ्यासंदर्भात।